11.5 इंच शिलाई मार्जिन प्लस केल्यानंतर इकडल्या साईडला आपण 11 इंचावर डॉट दिला. 11 इंचावर डॉट दिला. नंतर आपण 3 इंचावर एक खूण केली. इकडून 3 इंचावर एक खूण केली. आता हे आपण चौकोन तयार करून घेतलेला आहे. सेम डायरेक्ट इकडे 3 इंच आणि इकडे 3 इंचावर चार इंचावर एक खूण केली. नंतर आपण कटोरीचं माप टाकलं. कटोरीचं माप आहे 6 इंच. नंतर 4 इंचावर आपण गोल आकार दिला. 4 इंचावरून अशा प्रकारे क्रॉस पट्टीला क्रॉस भाग दिला, म्हणजे हाफ गोल मध्ये आकार देऊन घेतलेला आहे. नंतर आपण कटोरीसाठी वरच्या साईडला 2 इंच 2.5 इंचावर एक खूण करायची आहे. अशी सरळ लाईन ओढून घ्यायची कटोरीच्या मापासाठी. तुम्ही पाहू शकता 2.5 इंचावर. नंतर मुंड्यातून आपल्याला 2.5 इंचावर एक खूण करायची आहे आणि जी आपण गळा रुंदी घेतली तिथून 1 इंचावर खूण करायची आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला आता हे डॉट देऊन जॉईन करून घ्यायचं आहे. कटोरीला जे आपली कटोरीचा आकार आहे तो पूर्ण झालेला आहे. कटोरी आहे 6 इंचाची. तर चला मग आपण कंबरचं माप टाकू. आता कंबरचं माप टाकण्यासाठी आपल्याला ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे. सगळ्यात सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा. तर आपलं ब्लाऊजचं माप आहे 29 इंच. 29 ला 4 वेळेस फोल्ड करायचं. सोपी पद्धत आहे. 29 ला 4 ने भाग द्यायचा, नाहीतर मग 4 वेळेस असा टेप जो आहे तो फोल्ड करायचा. आणि 7.25 इंच आपल्याला 7 चोक 28 7.25 इंच आपला भाग आलेला आहे. तर आपण 7.5 इंचावर एक डॉट द्यायचा क्रॉस पट्टीला. नंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं. ओके, आपण इकडे साईडला काय करायचंय, एक 8 इंचावर डॉट द्यायचा. जिथून आपण क्रॉस पट्टी टाकलेली आहे तिथून आणि तिथपासून पुढं 1-1.5 इंचावर शिलाई मार्जिन द्यायचं. आता हे आपल्याला मिळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आपण हा सुद्धा भाग जो आहे तो मिळवून घ्यायचा आहे, कारण का आपण बॅक साइड आणि फ्रंट साइड म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आपण संगच कटिंग केलेला आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट कट करून टाकायचं नाही. आपल्याला अगोदर पाठीमागचा भाग कट करायचा आहे, नंतर ही कटिंग करायची आहे. तर चला आपण कटिंग करून घेऊया. आता आपण हे पूर्ण कट करायचं. जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथून सुद्धा पूर्ण कट करायचं आहे. आपण काय केलं, दोन्हीही एक बरोबर मुंडे कट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता दोन्हीही मुंडे कट केले. आता हे बॅक साइडचा आपला मुंडा परफेक्ट कटिंग झालेला आहे. आता हे वेगळं करून घ्यायचं. त्याच्या अगोदर आपल्याला याच्यावर कट लावायचा आहे. हे पहा, हा इथे आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. नंतर गळ्याला पलटी अशा प्रकारे पलटी मारायची पेपरला. आपल्याला गळ्याचं माप टाकायचंय. गळ्याचं माप तुम्ही डायरेक्ट पेपर अस्तरवर टाकलं तरी चालतं, पण मी तुम्हाला पेपर कटिंग वरही माप टाकून दाखवत आहे. हे पहा, ब्लाऊज आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आणि नंतर आपल्याला 2.5 इंच गळ्याला बॅक साइडला 2.5 इंचावर खूण करायची आहे अशा प्रकारे आणि जॉईंट करून घ्यायचं आहे. नंतर गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. हे पहा, आपल्याला
आपल्याला शोल्डर जे आहे ते गळ्याच्या साईडला, पाठीमागे गळ्याच्या साईडला शोल्डर उतरवायचं आहे. ओके, आता हे आपल्याला गळ्याचं माप टाकून झालेलं आहे. नंतर अशा प्रकारे हे जे आपण डबल फोल्ड पेपर घेतला होता असा वेगवेगळा करून मध्यभागी कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, पुढचा भाग आहे आणि हा आहे बॅक साईडचा भाग. तर कटिंग करून घेतल्यानंतर आपण गळा कट करून घेऊ. तुम्ही गळ्यात नंतर कुठलाही आकार देऊ शकता किंवा गळा कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे आपण साईडला ठेवायचं. त्याच्या अगोदर आपण जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते तुम्ही कट करून टाकू शकता किंवा असं अर्धा इंच फोल्ड करून ठेवायचं आहे. म्हणजे पाठीमागच्या साईडला आपल्याला 1 इंचच शिलाई मार्जिन मिळेल. म्हणजे जे एक्स्ट्राचं आपण ठेवलं होतं ते 1 इंचच पाहिजे आहे. तर ते भेटणं आपण पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन लागणार आहे, म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. तर आता ही आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे. आता आपण हे कट करून टाकू शकतो. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं 2 लाईन एक्स्ट्रा ठेवून कट करा जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर. ओके, आपण क्रॉस पट्टी कट केली. नंतर याचा पुढचा गळा कट करायचा. पुढचा गळा कटोरीचा ब्लाउज असल्यामुळे मला गोल आकारच ठेवायचा आहे. अशा प्रकारे कट करून आपल्याला कटोरी वेगळी करून घ्यायची आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे मैत्रिणींनो दुसऱ्या पेपरवर. तर आपण शोल्डर पट्टी, क्रॉस पट्टी आणि पाठीमागचा भाग थोड्या वेळ साईडला ठेवूया. साईडला ठेवण्याच्या अगोदर आपल्याला शोल्डर पट्टीचा जो मुंडा आहे तो मुंडा मोजून घ्यायचा आहे, कारण का आपल्याला बाहीची रुंदी काढायची आहे मुंड्यावरून. तर हे पहा, मुंडा आहे आपला 8 इंचवर एक लाईन, 8 इंच पॉइंट 1. तर चला मग हे साईडला ठेवून घेऊया. आपल्याला कटोरी लागणार आहे तर हेच पेपर फक्त साईडला ठेवायचा. कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे. दुसरा पेपर घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला अगोदर बाहीचं माप टाकायचं आहे. बाहीचं माप टाकण्यासाठी सुद्धा मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे. बंद बाजू माझ्या साईडला घेतली. नंतर आपण जे बाहीचं माप टाकण्यासाठी, बाही रुंदी काढण्यासाठी आपण मुंड मोजून घेतला होता तो जसा मोजला होता तसाच आपल्याला पेपरवर टाकायचा आहे. 8 वर 1 पॉइंट. ओके, आणि त्याच्यामध्ये नंतर 1 इंच प्लस करायचा आहे. 1 इंच प्लस केल्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे. कॅप हाईट आहे 3 इंच, म्हणजे सॉरी कॅप हाईट टाकायची आहे 3.5 इंच. जर बाही पूर्ण लांब असेल, पूर्ण स्लीव्ज असेल कोपरापर्यंत, तर कॅप हाईट 3.5 इंच येते फुल बाहीला. अशा प्रकारे ब्लाउज ठेवायचा. नंतर एक खून करायची. तुम्हाला मी मोजून पण दाखवते, ब्लाउज ठेवून पण दाखवलं, मोजून पण दाखवणार आहे. तर हे पहा, ब्लाउजची बाही आहे 9.5 इंच. तर त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं जर अस्तरचं ब्लाउज असेल तर 1 इंच. जर साधं ब्लाउज असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे. तर हे आपला अस्तरचं ब्लाउज आहे त्याच्यामुळे मी 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केलं. नंतर कॅप हाईट टाकायची आहे आपल्याला आपल्या साईडला सुद्धा 3.5 इंच. नंतर हे जॉईंट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एक चौकोन तयार करायचं आहे. एकदम नवीन आणि युनिक पद्धत सांगत आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकदाही ही पद्धत मी सांगितलेली नाहीये. तर चला मग, जे आपली स्लीव्ज आहे ती उलट ब्लाउज नाहीये, ब्लाउज सरळ आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे दंडघेर ठेवल्यानंतर त्याच्यावर एक खून करून घेतली. तर तुम्हाला हे मोजायचं असेल तर मोजू शकता. 5.5 इंच दंडघेर आहे. नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन त्याच्यामध्ये ऍड केलं. तर हे पहा, नंतर आपण कॅप हाईट घेतली होती 3.5 इंच. कॅप हाईट घेतल्यानंतर तिथून खाली आपल्याला आतल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतल्यानंतर हे 1.5 इंच आणि दंडघेर जो आहे आपल्याला तो मिक्स करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे. आता नंतर आपल्याला बंद बाजू आपल्या साईडला ठेवली होती तिथून आपल्याला 1.5 इंचावर खून करायची आणि 1 अर्धा इंचावर खून करायचे आहे. आणि अशा प्रकारे गोल आकार देत देत ही स्लीव्ज 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथं डॉट डॉट देऊन मिक्स करायचं. नंतर आपल्याला जे आपण 1.5 इंचावर खून केली तीही मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे 1.5 इंचावर. आता ह्याला डार्क लाईन मध्ये घेऊ, म्हणजे अशा प्रकारे शेप द्यायचा आहे.
हे पहा, तुम्ही जर अशा प्रकारे फुल स्लीव्ज कटिंग केली तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो आणि ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. हे आहे आपलं शिलाई मार्जिन 1 इंच, 9.5 इंच आपली बाही आहे, 3.5 इंच आपली कॅप हाईट आहे आणि बाहीची रुंदी आहे 8.1 म्हणजे 8 वर एक लाईन. ओके, तर आपली ही स्लीव्ज कटिंग झालेली आहे. तर आता ही स्लीव्ज कट करून कशी घ्यायची आहे पहा. आपण प्रत्येक वेळेस बाहेरच्या लाईनवरच कट करायचं आहे. आतली लाईन जी आहे ती फिटिंगसाठी आहे. अशा प्रकारे बाहेरच्या लाईनवर अगोदर ही जी बाही आहे ती कट करून घ्यायची, नंतर अशी वेगळी करायची. नंतर आपल्याला एका साईडचा आतल्या साईडचा जो गोल आकार आहे तो कट करायचा, म्हणजे ही स्लीव्ज पाठीमागच्या आणि पुढच्या भागाची होते खोलगट आकार आणि उत्तळ आकार असं म्हटलं जातं. नंतर सेंटरला कट लावलं असं पाठीमागच्या साईडला सुद्धा थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा. तर ही आपली बाही आहे ती रेडी झालेली आहे. तर आपण अशा प्रकारे सिंगल पेपर घ्यायचा, नंतर आपल्याला त्याच्यावर ही बाही वाढवायची आहे. आपण अगोदर अशा प्रकारे ही सेंटरला बाही ठेवायची आहे आणि सेंटरला ठेवल्यानंतर ही उतरवून घ्यायची आहे. जशी आहे तशीच आपल्याला ही उतरवून घ्यायची आहे. हे पहा, आता ह्या बाहीचं काम झालेलं आहे. आपण जी पेपर कटिंग मध्ये निघलेली बाही होती ती उतरवून घेतली. आता तिचा खालचा भाग मोजायचा, तो आहे 6 इंच, म्हणजे आपण कटोरी 6 इंचची घेतली होती. तर सेंटरला एक खूण करायची, नंतर आपल्याला 3 इंचाला फोल्ड करायचं म्हणजे 1.5 इंच. तर 1.5 इंच आपला टक्स पॉइंट असेल तर 1.5 इंच खालच्या साईडला घ्यायचं आणि बाहेरच्या साईडला सुद्धा 1.5 इंचावर अशा प्रकारे एक लाईन घ्यायची. नंतर आपल्याला आपल्या साईडला सुद्धा 1.5 इंचावर एक लाईन घ्यायची. नंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं गळ्याच्या साईडला. पण जर तुम्हाला गळा डीप नको असेल, पुढच्या साईडचा शोल्डर उतरत असेल, असा प्रॉब्लेम असेल, तर एका साईडलाच आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन